श्री निळकंठेश्वर पॅनल जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी देण्यात आली होती। यामध्ये 20 उमेदवार सद्यस्थितीत जिंकलेले आहेत, तर एक उमेदवार म्हणजे सहकार पॅनलचे चंद्रकांत अण्णा तावरे यांचा विजय झालेला आहे। बारामतीमध्ये गुलाल उधळून फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत आहे। अगदी गाडीतून विजय उमेदवारांच्या मिरवणुका काढल्या जात आहेत। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, काय सांगाल, काय भावना आहेत? विजय झालाय, काय भावना आहेत? आमच्या चांगल्या भावना आहेत। दादांचं नेतृत्व आता या माळेगाव कारखान्याला लाभलेलं आहे आणि दादा चेअरमन म्हणून काम करणार आहेत। 5 वर्षात सर्वात जास्त भाव महाराष्ट्रात दादांच्या मार्फत आपण दिला जाणार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो। काय विरोधकांकडून तगडीत आव्हान भेटलं का तुम्हाला? काय नाही, विरोधकांचं काहीच आव्हान नव्हतं। दादा असल्यामुळे सगळी जनता, सगळे सभासद खुश होते, त्यामुळे एकतर्फी इलेक्शन हे झालेलं आहे। उमेदवार त्यांचा विजय झाला, कसं बघता? काय नाही, ते एक उमेदवार त्यांच्या निवडून जरी आलेला असला तरी त्यांना प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांना ते मिळालेलं आहे। काय वाटतं? काय नाही, वयाची सहानुभूती असल्यामुळे त्यांना लोकांनी सभासद निवडून दिलं। वयाची सहानुभूती। कसं आता दादा चेअरमन होणार आहेत, कशा पद्धतीचा कारखाना येणार आहे काळात, कारखान्याचा कसा विकास होईल? चांगला विकास होईल। महाराष्ट्रात 1 नंबरचा भाव दिला जाणार आहे, दादांचा शब्द आहे तो। काय वाटतंय, काय भावना आहे? दादांचा हा शब्द ही एकच म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव देणार ही शब्द आहे दादांचा, ते खरं होणार आहे। नक्कीच हे माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये विजय झाले निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत आणि मोठ्या प्रमाणात अगदी गाडीतून मिरवणूक काढून त्यांनी जल्लोष व्यक्त केलेला आहे। खऱ्या अर्थाने 20-1 असा हा विजय संपादन केलेला आहे। निळकंठेश्वर पॅनलला 20 आणि सहकार बचाव पॅनलला जे एकमेव उमेदवार आहे चंद्रकांत तावरे यांचा विजय झालेला आहे। सद्यस्थिती बारामतीमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डे सह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।